आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। गेल्या 27 दिवसांपासून इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू आहे आणि या युद्धाची झळ भंडारा जिल्ह्यातील साकोलीवासियांपर्यंत पोहोचलेली आहे। आणि या युद्धामुळे आज साकोलीवासियांना पेट्रोल आणि डिझेलचे तुटवड्यामुळे येथील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आणि त्यामुळे पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। आज येथील नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिकांना गाडीने प्रवास कसा करावा असा फार मोठा गंभीर प्रश्न पडलेला आहे। आज आपण साकोली येथील अग्रवाल पेट्रोल पंप इथे आलेलो आहोत आणि इराण आणि अमेरिका ह्या युद्धाची झळ आज आपल्याला साकोलीपर्यंत सुद्धा बघायला मिळत आहे आणि त्यामुळे आज साकोलीमध्ये सुद्धा पेट्रोलचा तुटवडा आपल्याला बघायला मिळत आहे आणि म्हणूनच आज साकोलीच्या पेट्रोल पंपावरती कस्टमरची लाईन आपल्याला बघायला मिळत आहे। तर आपण जाणून घेऊया की कशी काय समस्या आहे। भाऊ काय सांगाल? काय बहुत समस्या आहे, वावरात जावं लागते, 250चा पेट्रोल भेटते, काय होते आपण त्याच्यापेक्षा जास्त देत नाही का? नाही, त्याच्यापेक्षा जास्त देत हो पाचशे यापूर्वी साठा नाही करून ठेवलं का? नाही फक्त सरकारचे आपण काय ग्रास्तकार माणसा 250 तर ही शेतकऱ्यांची आणि नागरिकांची समस्या आहे। भाऊ काय सांगाल? भाऊ काय सांगाल? जनतेने शासनाला मदत करायला हवी। अडचणीच्या वेळेस जनतेने नेहमीच सरकारला मदत द्यायला पाहिजे, कारण की सरकारवर जे अडचणी येतात त्या शांततेने जनतेने सरकारला मदत केली तर सरकारचं बरोबर कार्यभार बरोबर व्यवस्थित चालेल। ठीक आहे, तर हे होते नागरिक आणि कस्टमर पेट्रोल। भाऊ काय सांगाल? भाऊ बोला का पेट्रोलबद्दल वगैरे निवड एवढी बोला ना, बोलायला काही पैसे लागतात? लागत नाही, हां. पण गोष्ट काय एवढी महागाई गेल्या वगैरे थोडी हे पेट्रोलचे रेट वाढले ना। रेट वाढण्याचा प्रश्न नाही, जो पेट्रोलचा तुटवडा झालेला आहे त्याबद्दल काय बोला? का तुटवडा वगैरे आहे, पूर्ण परेशानी होऊन गेली आहे लोकांची वगैरे पेट्रोल आता थोडा पेट्रोल वगैरे भरायचं आहे नंतर अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।